नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. सहकार पॅनलचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं अभिनंदन. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम. आणि ठाणे परिसरात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलनं 21 पैकी 16 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवल्याबद्दल शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अभिनंदन केलंय. शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीनं सहकार पॅनलची निवडणुकीत सरशी झाली. सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेले संचालक ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महिला, शेतकरी, बचत गट, स्वयंसहाय्यता गटांसाठी काम करतील असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळेला सहकार पॅनलचे विजयी उमेदवार तसंच बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. सहकार पॅनलला शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, खासदार बाळामामा म्हात्रे यांनी पाठिंबा दिला होता. निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारांवर बँकेच्या सभासदांनी विश्वास दाखवला. सहकारातून समृद्धी साधण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार पॅनलला मार्गदर्शन केलं. उपमुख्यमंत्र्यांनी निवडणुकीतील विजयी रणनीतीवर काम केलं. ठाणे जिल्ह्यातल्या जागांसाठी त्यामुळे बहुतांश जागा बिनविरोध झाल्या होत्या. वसई तालुक्यात सहकार पॅनलसाठी 1 हाती मतदान झालं. त्याबद्दल खासदार डॉक्टर शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आज ठाणे पालघर जिला सहकारी बैंक का चुनाव, उसका आज रिजल्ट था और इस बैंक के चुनाव में सहकार पैनल के 21 में से 16 डायरेक्टर्स चुनकर आए. मैं सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ, सभी का अभिनंदन करता हूँ और आने वाले समय के लिए शुभकामनाएं देखिल देता हूँ कि इन सबके माध्यम से, सभी के माध्यम से इस बैंक का कार्य जो गए कई सालों से, यही लोग हैं जो बैंक को कई सालों से चला रहे हैं. जो 6,000 जिसका टर्नओवर था उसका 12,000 टर्नओवर करने का काम यही सभी लोगों ने किया. आज आने वाले समय में 12,000 का 24,000 कैसे हो और लोगों को ज़्यादा से ज़्यादा सुविधा कैसे मिले, लोगों को महिला बचत गट हो, युवा हो या किसान हो, ज़्यादा से ज़्यादा इस बैंक से जुड़े हैं और ज़्यादा से ज़्यादा लोगों को एम्प्लॉयमेंट देने का काम इस बैंक के माध्यम से हुआ है. तो आने वाले समय में और अच्छा काम इस बैंक के माध्यम से होगा. मैं खास करके हमारे नेता एकनाथ शिंदे जी हो, हमारे वसई के नेता हितेंद्र ठाकुर जी हो, क्षितिज जी ठाकुर यहाँ पर बैठे हैं, किसन कथोरे जी जो इस चुनाव में पूरी ताकत के साथ उतरे थे, बाळामामा जी हो, हमारे नरेश मस्के जी, रविंद्र फाटक जी, हमारे पालघर के एमएलए, उसी के साथ में राजेश जी मोरे, गोपाल जी लांडगे साहब, रविंद्र गोडविंदे जी, अनिल मुंबईकर जी, शिवाजीराव शिंदे जी जो माजी अध्यक्ष है, इन सभी के कोई माते आणि त्याचबरोबर राजेंद्र पाटिल जी, सभी के अगुवाई में ये चुनाव लड़ा गया और बड़ी भारी मतों से ये चुनाव जीता गया. 21 में से 16 डायरेक्टर्स यहाँ पर चुनकर आए जो यहाँ पर सभी उपस्थित है. तो एक बड़ी जीत इस चुनाव में सहकार पैनल की हुई है. तो आने वाले समय में अच्छा काम सहकार पैनल के माध्यम से ये सभी संचालक इन सभी नेताओं के अगुवाई में करेंगे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व स्तरातील अधिकाऱ्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत उत्पन्न वाढीसाठी ठोस परिणाम दिसून आलेले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर बदली अथवा निलंबनासारखी कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. मंत्री सरनाईक म्हणाले की एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. शासनानं कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य करून मोठा दिलासा दिलाय. त्यामुळे आता व्यवस्थापन आणि अधिकारी वर्गानं आपल्या जबाबदारीचं भान ठेवून उत्पन्न वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे.
यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यात भाडेवाढ लागू असूनही एसटीला मोठा तोटा सहन करावा लागलाय. वर्षातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या 2 महिन्यातील घसरण गंभीर असून ती कोणत्या परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. राज्यातील 31 पैकी 21 विभाग तोट्यात जाणं ही व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याचं त्यांनी म्हटलं. महाव्यवस्थापक माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्याद्वारे एसटी महामंडळाची आर्थिक अफरातफर अथवा अनियमिततेची चौकशी करण्यात येणार आहे. प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केलं जाणार आहे. एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अधिकारी वर्गांना आता निकाल देण्याची वेळ आहे. काम करणाऱ्यांना संपूर्ण पाठबळ मिळेल, मात्र अकार्यक्षमता, उदासीनता आणि निष्क्रियता खपून घेतली जाणार नाही. 1 महिन्यानंतर कामगिरीच्या आधारे निर्णय घेतले जातील आणि आवश्यक असल्यास बदली, पदोन्नती किंवा निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा ठाम इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. ठाणे शहर आणि परिसरात आज वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच विविध मंदिर परिसरात तसंच वडांच्या झाडाजवळ सुहासिनी महिलांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक नऊवारी साडी, दागिने आणि पूजा साहित्य घेऊन महिलांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली. झाडाभोवती दोरा गुंडाळून परिक्रमा घालून पतीचं दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळेला सावित्री सत्यवानाची कथा श्रवण करून व्रताचा धार्मिक विधी पार पाडण्यात आला. ठाण्यातील अनेक मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांनी एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत पारंपरिक उखाणे घेतले. यंदा 29 जून रोजी वटपौर्णिमा साजरी होत असून महाराष्ट्रभर हा सण उत्साहात साजरा करण्यात येतोय. भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण अभियान जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर 29 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलं. या विशेष पुनरीक्षणात एकही पात्र नागरिक वगळला जाणार नाही आणि एकही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही. या तत्वावर मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत प्रत्येक मतदान केंद्रावरील BLO घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. नागरिकांनी आवश्यक ती माहिती BLOना देऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येतील. त्यावरील सुनावणी 3 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम यादीत दावा किंवा हरकत फेटाळल्यास संबंधित नागरिकांना प्रथम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे यांच्याकडे आणि त्यानंतर आवश्यक असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व पात्र नागरिकांचा समावेश मतदार यादीमध्ये व्हावा अशा पद्धतीने इलेक्शन कमिशनचं घोषवाक्य आहे. त्या पद्धतीनं प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील यांची देखील बैठक झालेली आहे आणि जे राजकीय पक्षाचे BLAs असतात, बूथ लेवल एजंट, त्यांची देखील नियुक्ती ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने झालेली आहे. 29 जुलैपर्यंत या एन्युमरेशन फॉर्म भरून घेतल्यानंतर 5 ऑगस्टला आपला ड्राफ्ट रोल पब्लिश होईल आणि ड्राफ्ट रोल पब्लिश झाल्यानंतर त्यानंतर दावे हरकती याचा कालावधी असेल. तर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे आणि एन्युमरेशन फॉर्म भरून घेणे जेणेकरून ड्राफ्ट रोलमध्ये मॅक्झिमम इलिजिबल वोटर्स जे आहेत, सिटीजन आहेत, तर ते आपल्याला इन्क्लूड करता येतील. हा या 1 महिन्यातला कामकाजाचा भाग असेल आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये इंटेन्सिव्ह पद्धतीने आपण मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. सर्व प्रशासन याच्यामध्ये काम करत आहे आणि एक समन्वयाने SIRचं काम जे आहे तर ते पार पाडण्याकरता समन्वयाने जिल्हा प्रशासन काम करत आहे. राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव अधिकाधिक दृढ होत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं. राज्यभरातून लोकप्रतिनिधी, विविध समाज घटक आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे वाढता ओघ कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं त्या पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत होत असलेले सलग प्रवेश हे शिंदे यांच्या नेतृत्वावरील वाढत्या जनविश्वासाचे आणि शिवसेनेच्या झपाट्यानं वाढणाऱ्या संघटनात्मक ताकदीचे आणखीन एक ठळक उदाहरण मानलं जात आहे. ठाणे इथे नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सकल मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगत त्यांनी या प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाल्याचं नमूद केलं. यावेळेला सकल मातंग समाजाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मारुती वाडेकर यांच्यासह त्यांच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव ॲडव्होकेट राम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ईशान्य मुंबई अध्यक्ष सुरेश साळवे, सुदाम धुपे, राजेंद्र अडगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सचिव गुलाबराव अण्णाभाऊ साठे, अविनाश जेठ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मारुती वाडेकर यांनी समाजाच्या प्रश्नांबाबत मांडलेल्या भावना सकारात्मक असल्याचं सांगत शिंदे म्हणाले की शिवसेना सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी केलेलं कार्य महाराष्ट्रानं पाहिलंय. मुख्यमंत्री असताना त्या समाजाला न्याय मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते आणि आजही त्याच भूमिकेतून सरकार काम करत आहे. मारुतीराव वाडेकर यांच्यावर महाराष्ट्र समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आल्याचा उल्लेख करत तुम्ही समाजाला एकत्र करा, समाजाला न्याय देण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असं शिंदे म्हणाले. राज्याच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही महायुतीसोबत आल्यानं विकासाचा वेग अधिक वाढला. आमचा अजेंडा खुर्ची नाही तर सर्वसामान्य नागरिकांचा विकास आहे. आम्ही आजही एक टीम म्हणून काम करतोय असं त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना समर्थित पॅनलला मिळालेल्या बहुमताबद्दल त्यांनी विजयी सदस्यांचं अभिनंदन केलं. असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी अॅमेझॉन इंडियानं CSR निधीतून ठाणे शहरात 80 मोबाईल आश्रय केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. या मोबाईल केंद्रामध्ये डिलिव्हरी बॉयसाठी सुरक्षित विश्रांती, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, मोबाईल चार्जिंग, प्रथमोपचार, आरोग्य तपासणी, विमा नोंदणीसह विविध सुविधा उपलब्ध असणार असून हा उपक्रम कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिंदे म्हणाले की आता वराती मागून घोडं फिरतंय, त्यावेळेला योग्य वेळेला सविस्तर बोलेन. काही लोक पूर्वी घरात सुद्धा भेटत नव्हते, मात्र आता ते लोकांच्या दारात जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. ही आता शिवसेना राहिलेली नसून शिव्यांची सेना झाली आहे अशी टीका करत शिंदे म्हणाले की शेतकरी, वारकरी आणि कार्यकर्ते संकटात असताना काही नेते घरात बसले होते, मात्र आता ते मिरवणुका काढतायत असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी सांगितलं की देवेंद्रजी आणि मी खंबीरपणे उभे आहोत. आगामी शिर्डी मेळाव्यात या सर्व विषयांवर सविस्तर समाचार घेणार असल्याचंही ते यावेळेला म्हणाले. ठाणे महानगरपालिकेत स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होत असून संभाव्य पाणी टंचाईचे संकट विचारात घेता जलसंपदा विभाग, पाटबंधारे कळवा, ठाणे यांनी निर्देश दिलेत. त्यानुसार 1 जुलै रोजी सकाळी 9 ते गुरुवारी 2 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत असा 24 तासांचा पाणीपुरवठा बंद राहावा असं स्टेम प्राधिकरणानं कळवलंय. त्यानुसार 1 जुलै रोजी सकाळी 9 वाजता ते गुरुवारी 2 जुलै सकाळी 9 वाजेपर्यंत स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्या अनुषंगानं घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, ओळा, रेतीबंदर आणि मुंब्र्याचा काही भाग इत्यादी ठिकाणांचा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी 9 ते दुपारी 9 वाजेपर्यंत बंद राहील. समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, उसमजी, दोस्ती, आकृती, वर्तकनगर इत्यादी भागात बुधवारी रात्री 9 ते गुरुवारी सकाळी 9 अशा वेळेमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141.